आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विदर्भात अजित पवार सक्रिय झालेत। नागपुरातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्ष विस्ताराचा कानमंत्र कार्यकर्त्यांना देणार आहेत। तर विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी महायुतीत जास्त जागा मागितल्याने आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मोठा धक्का बसलाय। माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, तर दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे देखील निवडणूक लढवण्यासाठी चाचणी करत असल्याचं बोललं जातंय। राज्याच्या राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत आहेत। छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर मंगळवारी शरद पवारांच्या मोदी बागेमध्ये खासदार सुनेत्रा पवारांनी जात शरद पवारांची भेट घेतली। या सर्व पार्श्वभूमीवरती आज दुपारी 12 वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक घेतली। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करत संभाव्य जागांवरती चर्चा केली आहे। बैठकीमध्ये संभाव्य जागांबाबत अभ्यास आणि चिंतन केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। भरत गोगावले तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्री आहेत, मात्र पुढे ते दृश्य स्वरूपातील पालकमंत्री होतील असं सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रणेता हा या अर्थानं आमदार देवेंद्र भुयार यांचं छायाचित्र असलेला अर्ज देवेंद्र भुयार यांनी अंगणवाडी सेविकांकडून मतदारसंघात वाटप केलाय। यावर काँग्रेस नेते विक्रम ठाकरे यांनी आक्षेप घेत तहसीलदारांकडे तक्रार करत देवेंद्र भुयार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांच्या विजयाला नागपूर हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। बार्शी टाळकी तालुक्यातील मतदार गोपाळ चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली असून धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केलाय। लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन योजना जाहीर केली आहे। 12वी पास तरुणांना दरमहा 6,000, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपये दरमहा स्टायपेंड देण्याची घोषणा केली आहे। विशाळगड परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा चिघळल्यानंतर परिसरामध्ये बंदी आदेश लागू करण्यात आलेत। आजपासून 19 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंदीचे आदेश देण्यात आलेत। अतिक्रमण काढताना कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यानं बंदीचे आदेश देण्यात आलेत। छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं नाशिकमधील साधू महंत आणि आखाडा परिषदेकडून स्वागत करण्यात आलंय। संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका योग्य असून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा नाशिकमधील साधू महंतांनी सरकारला दिला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य आणि आत्मीयतेनं काम करावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठकीदरम्यान केलंय। तुळजाभवानीला लवंग आणि वेलचीचा हार घालण्यास मंदिर संस्थानानं मनाई केल्याने वाद उफाळलाय। भोपे पुजारी मंडळानं यावर आक्षेप घेत लवंग वेलचीचा हार घालण्यास हरकत नाही असं म्हटलंय। मंदिर संस्थानं देवी भक्ताच्या श्रद्धेचा अनादर करत असल्याचा आरोप करत मंदिर संस्थानांना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिलाय। धाराशिव जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेला तेरणा साखर कारखाना यंदापासून पुन्हा सुरू झालाय। पहिल्या संगमामध्ये तेरणा कारखान्यानं जिल्ह्यातील उसाला सर्वाधिक 2,825 रुपयांचा भाव दिलाय, त्यामुळे तेरणा कारखाना जिल्ह्यातील यावर्षीचा सर्वाधिक भाव देणारा कारखाना ठरलाय। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातील फ्रीजर मागील काही दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे इथं ठेवण्यात येणाऱ्या अनोळखी माणसांचे मृतदेह कुजण्याची भीती वर्तवली जाते। शासनानं ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी आरोग्य संघटनेकडून केली जाते। जळगावच्या बोदवड नगरपालिकेकडून संकलित केलेला कचरा जामठी या रस्त्याच्या बाजूला टाकला जात असल्यानं रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त झालंय। पावसामुळे या परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तक्रार करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केलाय। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये 3 दिवस गुरुपौर्णिमेचा उत्सव पार पडणार आहे। 20 जुलैपासून 22 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेच्या उत्साहाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेस राज्यभरातून 40 पायी पालख्या शिर्डीत येणार आहेत। लाखो भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी 21 जुलै रोजी साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार आहे।
भुसावळमध्ये मोहरम निमित्तानं शहरातून नवस मिरवणूक काढण्यात आली आहे। या मिरवणुकीमध्ये वाघाची वेशभूषा करून नवस केलेले समाज बांधव जे आहेत ते सहभागी झाले होते। मोहरम निमित्त वाघाची वेशभूषा करून नवस फेडण्याची ही प्रथा आहे। या प्रथेला साधारण 300 वर्षांची परंपरा आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि सिंधुदुर्गला जोडणारी आंबोली घाटातील वाहतूक जी आहे ती आता ठप्प झाली आहे। भला मोठा दगड रस्त्यावरती आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। सध्या दगड हटवण्याचं काम सुरू असून दगड हटवल्यानंतर वाहतूक सुरू केली जाणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून मराठवाड्यातल्या काही भागामध्ये पाऊस पडत असला तरी यंदा धरण आणि प्रकल्प भरणार का अशी चिंता मराठवाड्यातील जनतेला लागली आहे। कारण पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी मराठवाड्यातील बहुतेक सर्वच लहान मोठ्या धरणांनी तळ गाठलाय। सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ 4% जलसाठा उरलाय। हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाची पाणी पातळी वाढल्यानं धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही बाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे यावल तालुक्यातील हरिपुरा हा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं पर्यटकांना धरण क्षेत्रामध्ये प्रवेश न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 13 वर्षीय मुलीला उलट्या जुलाब आणि ताप येत होता। त्यामुळे तिच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। तिची डेंग्यूची चाचणी करण्यात आली होती। मात्र तिचे प्लेटलेट्स नॉर्मल असल्यानं तिचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाहीये। रत्नागिरीतील दापोलीत पोलिसांनी बैलांची तस्करी करणारा टेम्पो आणि एका संशयिताला ताब्यात घेतलाय। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यानं दाभोळ सागरी पोलीस ठाण्यामध्ये हिंदू बांधवांनी गोंधळ घातलाय। यावेळी त्यांनी आरोपीवरती गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरती काही तरुणांनी हातात रिव्हॉल्वर घेऊन सिने स्टाईल पद्धतीने रील बनवली। ही रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचवताच त्यांनी या तरुणांचा शोध घेतला। त्यातील 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र त्यांच्यातील 2 जण अद्यापही फरार आहेत। त्यांच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा आहे। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। वाढत्या दुचाकी चोरांची आणि चोरीचा छडा लावण्यासाठी बुलढाण्यातील पोलीस विभाग हा ऍक्शन मोडवर आलाय। खामगाव विभागातील पोलिसांनी भंगार साहित्याच्या दुकानावरती छापा मारला। यावेळी पोलिसांना या ठिकाणी तब्बल 43 दुचाकींच्या इंजिनचे सुटे भाग आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। पोलिसांनी कारवाई करत हे साहित्य जप्त करत गुन्हा दाखल केला आहे। नागपूरच्या सेमिनरी हिल्स या परिसरामध्ये कोब्रा जातीच्या सापाची पिल्लं आढळून आली आहेत। यातील 7 पिल्लं ही सर्पमित्रांच्या हाती लागली आहेत। त्यापैकी सर्पमित्रांच्या सहाय्याने 5 पिल्लांना पकडण्यात यश आलं असून त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली। राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी होऊ दे, समाधानी होऊ दे असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाचरणी घातलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजा पार पडली। यावेळी त्यांनी सलग 3ऱ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाल्यानं पांडुरंगाचे आभार मानले। पांडुरंगाच्या आशीर्वादानं सरकार चांगलं काम करत असून प्रत्येक घटक हा सुखी समाधानी व्हावा हेच मागणं विठ्ठलाकडे त्यांनी मागितल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब विठ्ठलाची पूजा केली। या पूजेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं। वारकऱ्यांसाठी बारीक लक्ष देणारे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचं मत जे आहे ते श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या महापूजेनंतर पांडुरंगाचं गोजिरं सावळं रूप समोर आलंय। थेट गाभाऱ्यातून विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे। गुलाबी आणि हिरव्या रंगाची वस्त्र, गळ्यात फुलांची माळा, भाळी गोपीचंद टिळा असं मनमोहक दृश्य जे आहे आणि विठ्ठलाचं रूप पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। पंढरपुरामध्ये आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं झालेल्या पूजेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाच्या पूजेचा मान हा नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासना गावच्या बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई अहिरे या दाम्पत्याला मिळाला। गेल्या 16 वर्षांपासून या जोडीनं पंढरीची वारी केली आहे। बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या उक्तीप्रमाणे पंढरपुरात आषाढीच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 20 ते 25 तासात हा अवधी लागतो। विठुरायाच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक 8 ते 10 तासांपासून रांगेमध्ये उभे आहेत।
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातही टोकन दर्शनाच्या 103 कोटींच्या प्रकल्पाची आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली। कार्तिकी वारीपर्यंत तिरुपतीच्या धर्तीवर पंढरीमध्ये टोकन दर्शन प्रकल्प सुरू होईल अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेली आहे। आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुख्य पूजेनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही विठुरायाचं दर्शन घेतलं। चांगला पाऊस पडू दे, आरक्षणाचा तिढा सुटू दे अशी प्रार्थनाही यावेळेस गिरीश महाजन यांनी केली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराच्या परिसरामध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या मंदिरामध्ये आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक दुग्धाभिषेक आणि महापूजा केली। यावेळेस मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली। आषाढीच्या निमित्तानं पंढरपूर भाविकांनी गजबजून गेले। लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत। दरम्यान मंदिर परिसर, चंद्रभागेचा काठ ह्या सर्वच ठिकाणी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। आषाढी एकादशीच्या निमित्तानं नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। साईबाबांच्या शिर्डीतही आषाढीचा उत्साह पाहायला मिळतोय। साई भक्ताच्या देणगीतून मंदिर परिसरात आकर्षण फुलांची सजावट करण्यात आली आहे। साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांचा आभूषणासह तुळशीपत्राची माळ घालण्यात आली आहे। संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्तानं रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली। फुलांच्या सुगंधानं देहू परिसर दरवळून निघालाय। भाविकांनी देहूच्या मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर रूपाचं दर्शन घेतलंय। रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात भक्तांचा जनसागर उसळलाय। सकाळी मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत भक्तांची वारी निघाली। टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये, भजनामध्ये दंग होऊन भक्तिमय वातावरणात भाविक माऊलींच्या दर्शनासाठी पायी निघाल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यातील 30 वर्ष जुन्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं पहाटे महापूजा संपन्न झाली। अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सेवाधिकारी शर्मा दाम्पत्याच्या हस्ते ही पूजा करण्यात आली। विठुरायाच्या दर्शनाला भाविकांची प्रचंड मोठी गर्दी होती। आषाढी वारीच्या निमित्तानं जळगावच्या एस.बी. चौधरी हायस्कूल चांगदेव येथील कलाशिक्षक चित्रकार राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेनं विठ्ठलाचं चित्र साकारलंय। सदर पेंटिंगमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा दत्ताच्या स्वरूपामध्ये दाखवण्यात आली आहे। त्यांच्या या कलेचं सर्वदूर कौतुक होत आहे। मुरबाडमधील स्केच आर्टिस्ट सचिन पोद्दार यांनी भाकरीवर विठुरायाची प्रतिमा साकारली आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आलंय। पांडुरंग पावसात भिजू नये म्हणून चिमुकल्यांनी पांडुरंगाच्या डोक्यावरती छत्री पकडली आहे असा प्रसंग या चित्रातून दाखवण्यात आला आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिर सजवण्यात आलंय। मंदिरासह सावंतवाडी शहराचा अद्भुत नजारा साईनाथ मटकर यांनी कॅमेरामध्ये कैद केलाय। देवगड तालुक्यातील गवाने गावचे चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी एकादशीच्या निमित्तानं तांदळावरती विठ्ठलाची कलाकृती साकारली आहे। तांदळावर विठ्ठल साकारत त्यांनी विठ्ठलाचरणी सेवा अर्पण केली आहे। श्री क्षेत्र देहूच्या भंडारा डोंगर भागामध्ये दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्तानं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात येते। देशोविदेशातून फुलांनी मंदिर सजवलं गेलंय। या सजावटीसाठी तब्बल 2000 किलो फुलांचा वापर करण्यात आला। भक्त किरण आहेर यांनी ही सजावट केली आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुंबईतील वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासूनच विठ्ठल भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे। आषाढी एकादशी जवळ आली की विठ्ठल भक्तांमध्ये विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते। मात्र सर्वांना पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही। अशा भक्तांसाठी मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे। मीरा रोडमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। आषाढी एकादशीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय। संभाजीनगरमध्ये एका शाळेमध्ये एकादशीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं वारकऱ्यांच्या वेशात नटलेली होती। पालखी, मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणामध्ये शाळेत विद्यार्थ्यांनी रिंगण केलंय।